त्यांचा संदर्भ या सगळ्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्याल? मला असं वाटतं की सन्माननीय देवेंद्रजी व राज ठाकरे यांची एक वैयक्तिक स्वरूपाची मैत्री आणि कौटुंबिक स्वरूपाची मैत्री आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या घरी जाणं हे नित्यनियमाने सत्तेत असो वा नसो हे कायम देवेंद्रजींनी पाळले आणि राज साहेबांनी देखील देवेंद्रजींकडे संबंध तसेच ठेवलेले आहेत. मग आशिष शेलार असतील, मी स्वतः असेल, आमचे देखील अशा प्रकारचे संबंध राजसाहेबांची नेहमीच राहिले. आणि राहिला प्रश्न राजसाहेबांनी केलेल्या टीकेचा, तो त्यांचा राजकीय पक्षाची त्यांची भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे त्याचा कुठलाही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही आहे. आणि राज ठाकरे अशा प्रकारच्या भूमिका नेहमीच मांडत असतात. त्यामुळे ती त्यांची जी भूमिका होती ती त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने त्यांनी मांडलेली भूमिका होती, त्यावरती तेच योग्यपणे बोलू शकतील. परंतु मला वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर राजसाहेबांची त्यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे एक मैत्रीचं आणि एक संबंधांमुळे त्यांना निमंत्रण केलं होतं असं माझ्या कानावरती कालच आलं होतं. एका मनसेच्या प्रमुख नेत्याकडनं कळलं होतं की सन्माननीय राजसाहेबांनी देवेंद्रजींना विनंती केली आहे की तुम्ही घरी चहापानाला आणि सकाळच्या ब्रेकफास्टला या. तर मला वाटतं कदाचित त्या निमित्ताने ही भेट असू शकते. प्रसादजी, जरी असं असलं तरी सुद्धा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातले अतिशय दोन मोठे नेते आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरे यांनी कुठेतरी भाजपसाठी दिलेला पाठिंबा असू देत आणि त्यानंतर केलेली टीका असू देत, या पार्श्वभूमीवर कुठेतरी राजकीय चर्चा सुद्धा त्यांच्यामध्ये होतीलच अशी अपेक्षा आहे. आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने ही भेट आम्ही महत्त्वाची समजतो. याबद्दल तुम्ही काय बोलाल? दोन राजकीय नेते भेटले की राजकीय चर्चाही होणारच आणि ही झालीच पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही असं नवीन नाही. त्यामुळे माननीय देवेंद्रजी या बाबतीत बाहेर पडल्यानंतर कदाचित मीडियाला बोलतील किंवा राजसाहेबांच्या वतीने राजसाहेब बोलतील. यामध्ये आम्ही बोलणं योग्य नाही, कारण दोन्हीही तेवढेच मोठे तोडीचे नेते आहेत, राज्यातील प्रमुख नेते आहेत आणि देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मला वाटतं की ही भेट, माझं तरी मत आहे की एक मैत्रीपूर्ण भेट आहे. यामध्ये राजकीय नेते भेटल्यावर राजकीय चर्चा होणार, यामध्ये काही अपवाद नाही. त्यामुळे या भेटीला एक वैयक्तिक व कौटुंबिक भेट समजावं अशी माझी विनंती आहे. धन्यवाद प्रसादजी, आपण संवाद साधला त्याबद्दल. तर राजकीय नेते भेटल्यावरती राजकीय चर्चा होणार, यामध्ये काही अपवाद नाही असं म्हटलेल्या नेते प्रसाद लाड यांनी. आपल्यासोबत मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया. अविनाशजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये.